MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। अनधिकृत आणि आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या भोंग्यांवर कारवाई सुरू आहे आणि त्याच संदर्भात मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळानं अजित पवारांची भेट घेतली, ज्यामध्ये त्यांनी किरीट सोमय्या यांची तक्रार केली आहे। पाहूया। मशिदीवरील अनधिकृत आणि डेसिबलच्या मर्यादेबाहेरील भोंगे हटवण्याचं काम सुरू आहे। त्यासाठी भाजपचे किरीट सोमय्या आक्रमक आहेत। जिथे लोकांच्या तक्रारी येऊनही कारवाई होत नाही, तिथे पोलीस स्टेशनमध्ये सोमय्या ठाण मांडत आहेत। पण मशिदीवरील भोंग्यांसाठी मुस्लिम नेते आग्रही आहेत। त्यासाठीच अजित पवारांनी बैठक बोलावली होती, ज्यात आमदार अबू आझमी, वारिस पठाण, नवाब मलिकांसह मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतीही उपस्थित होते। मुस्लिम नेत्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांची अजित पवारांकडे तक्रार केली। यावेळी सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं अजित पवारांनी म्हटले। मुंबईत आतापर्यंत 1,500 भोंगे उतरवल्याची माहिती पोलीस आयुक्त देवेन भारतींनी दिली। तसंच हायकोर्टानं घातलेल्या 46 ते 56 डेसिबल मर्यादेचं पालन होऊ शकत नाही, असं सांगत प्रात्यक्षिक दाखवलं। तर नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करा, पण चुकीची कारवाई नको, असं अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना सांगितलंय। कुणाचा बाप अनधिकृत भोंगे काढताना पोलिसांना किरीट सोमय्याला थांबू शकत नाही। आणि आता धमक्या देणार आहे ना, खूप येऊन गेले, आता धमक्यांना घाबरणार नाही। आता अनधिकृत भोंगे चालणार नाही, दादागिरी चालणार नाही, लव जिहाद पण नाही चालणार, लेन जिहाद पण नाही, आणि वोट जिहाद पण होऊ देणार नाही। जानेवारी महिन्यातच मुंबई हायकोर्टानं भोंग्यावरून महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यास तात्काळ पोलिसांना पहिली नोटीस द्यावी। दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दंडासह कायदेशीर कलम लावून कारवाई करा। तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास भोंगे काढून जप्त करा। अजित पवार साहब ने बोला कि आपकी बातें सुन लिया है, पुलिस से बात कर रहे हैं, कोई न कोई रास्ता निकालेंगे। बीजेपी से बात करेंगे अजीत दादा, बीजेपी से बात करेंगे। अब वो क्या करेंगे उन्हें मालूम। अरे भाई, उनको पता है कि क्या हो रहा है, अब किससे बात करेंगे उनकी जिम्मेदारी है। सीपी होते यहाँ पे, डीजी होते, सब होते हैं। लोग नफरत जो फैलाने की राजनीति कर रहे हैं, खुद की सियासत की रोटी सेकने के लिए वो इस तरह का काम कर रहे हैं। मस्जिदों के बाहर जा जाकर कैमरा लेके खड़े हो जाते हैं, डेसिबल लेवल चेक करते हैं, और उसके बाद वहां पर कंप्लेंट डाल के यहाँ से भोंगा हटाओ, वहां से भोंगा हटाओ। अरे सुप्रीम कोर्ट का भी गाइडलाइंस है, कायदा कानून है, सारी बात हमने रखा है दादा के सामने। अब कमिश्नर साहब भी थे, डीजी मैडम भी थे, उसके ऊपर क्या कार्रवाई करते हैं वो देखेंगे हम। मोठ्या प्रमाणात अवैध आणि ज्याला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली आहे। न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे, ही किरीट सोमय्यांची भूमिका योग्य आहे। मशिदीवरील भोंगे या विषयावरून या आधीही गदारोळ झालाय। राज ठाकरेंनीही भोंग्यांविरोधातलं आंदोलन हाती घेतलं होतं, पण जानेवारीत हायकोर्टाचा निकाल आला आणि अनधिकृत भोंग्यांसह आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर, आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।